नेक्स्ट आहे अँग्युलर वेलोसिटी अँड इट्स रिलेशन विथ लिनियर वेलोसिटी. आता लिनियर वेलोसिटी अर्थातच त्याला आपण कशाने डिनोट करतो, व्ही, आणि अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, है ना. आता यामधलं जे रिलेशनशिप आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता या अगोदरचं काही नॉलेज सांगतो मी तुम्हाला. आता डिस्प्लेसमेंट जर आर असेल तर अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की लिनियर वेलोसिटी काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. तर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणू आपण, है ना. सो अलॉंग स्ट्रेट लाईन डिस्प्लेसमेंट असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम तर त्याला काय म्हणतो आपण, लिनियर वेलोसिटी. तर सेम पद्धतीनं अँग्युलर वेलोसिटीसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, हे जनरल समजा. बट आता आपल्याला काय करायचं आहे, एक रिलेशनशिप आहे यांचं सांगून देतो अगोदरच, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे आपल्याला या लेक्चरमध्ये लर्न करायचं आहे. आता लर्न करत असताना सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की ही जी अँग्युलर वेलोसिटी आपण इथं डिस्कस करायलो, तर तुम्हाला माहीत आहे की अँग्युलर वेलोसिटी आपण काय विचारात घेतली, कारण आपण रिजिड बॉडीचं कोणतं मोशन बघालो या ठिकाणी, रोटेशनल मोशन. आणि जिथंही पार्टिकल हा सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये असतो तर अशा वेळेस त्या ठिकाणी काय प्रेझेंट असते, अँग्युलर वेलोसिटी अलॉंग विथ लिनियर वेलोसिटी दोन्ही असतात. आता लिनियर वेलोसिटी जी आहे पार्टिकलची, हिचं रिलेशनशिप सरळ सरळ अँग्युलर वेलोसिटीसोबत आहे. आणि हे रिलेशन आपल्याला काय करायचं आहे, वेक्टर प्रोडक्टच्या संदर्भात आपण लर्न केलेलं आहे, फक्त त्याला आपण थोडंसं आता रिवाईज करू. आता या अगोदरची एक फिगर आपण डिस्कस करू. जसं की इथं मी ही फिगर आपण ऑलरेडी लर्न केलेली आहे या अगोदरच्या लेक्चरमध्ये. आता यामध्ये आपण पाहिलं होतं की रोटेशनल मोशन पाहिलं होतं आपण रिजिड बॉडीचं अराउंड फिक्स्ड ॲक्सिस. आणि तो फिक्स्ड ॲक्सिस कोणता होता आपला, झेड ॲक्सिस होता, बरोबर. सो झेड ॲक्सिस हा फिक्स ॲक्सिस होता. आणि यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येक पार्टिकल जो आहे, P1 असेल, P2 असेल, ओके, एनपर्यंत घेतले होते आपण. तर या सर्व पार्टिकलचं वैशिष्ट्य होतं की हे सर्व पार्टिकलचं जे मोशन आहे हे मोशन कशामध्ये आहे, सर्कलमध्ये आहे, बरोबर. आणि जसं की P1साठी आपण सेंटर घेतला होता C1 आणि रेडियस काय घेतली होती R1. या पद्धतीनं काही P3 सारखे पण होते की जे ॲक्च्युअल ॲक्सिसवर होते, त्यामुळे त्यांचं रेडियस 0 घेतले होते आपण, बरोबर. सो हे डिस्कशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या रेग्युलर फिगरकडे येऊ आपण. आता ही जी फिगर 6.16 आपल्याला इथं दाखवलेली आहे, त्यामध्ये आपण एक टिपिकल पार्टिकल घेतला, म्हणजे एकच पार्टिकल घेतला आणि तो पार्टिकल कोणता आहे आपला, P पार्टिकल घेतला. आता या P पार्टिकल जे आहे तर हा रिजिड बॉडीकडचा एक पार्टिकल घेतला आपण, ज्याचाही ॲक्सिस फिक्स ॲक्सिस, कोणता ॲक्सिस घेतला आपण, झेड ॲक्सिस घेतला. आता या P पार्टिकलनं सुद्धा एक सर्कल डिस्क्राईब केलेला आहे. आणि डिस्क्राईब केलेल्या सर्कलचा जो सेंटर आहे हा सेंटर कोणता आहे, C हा सेंटर आहे, बरोबर आहे का. सो C या सेंटरच्या भोवती हा P पार्टिकल काय करत आहे, सर्क्युलर फॉर्ममध्ये तो त्याचं मोशन आहे. आता रेडियस जी आहे ती आपल्याला दिलेली आहे R. सो R इज द रेडियस. आणि आपल्याला माहीत आहे की या पार्टिकल संदर्भात ही जी V आहे ही काय असणार आहे, लिनियर वेलोसिटी, ओके. सो आता एक लक्षात घ्या, ही जी V वेलोसिटी दिसते तुम्हाला ही पार्टिकलची कोणत्या पॉईंटला आहे, पार्टिकल P पॉईंटला असताना, है ना. पार्टिकल कोणत्या पॉईंटला असताना, P पॉईंटला असताना त्याची लिनियर वेलोसिटी काय आहे, V आहे. आता पार्टिकलची एक अनदर पोझिशन घेऊ आपण, एक टाईम इंटरवल घेऊ आपण. सपोज डेल्टा T हा काय आहे, टाईम इंटरवल. आणि या टाईम इंटरवलमध्ये पार्टिकल जो आहे हा P पोझिशनपासून, P ही त्याची काय झाली इनिशियल पोझिशन, आणि आता तो कोणत्या पोझिशनला आहे, P डॅश. सो
पी डॅश जे आहे तर त्याला आपण फायनल पोझिशन कन्सिडर करू. सो इट इज अ फायनल पोझिशन. आणि मेन्शन केल्याप्रमाणे पी जे आहे तिला आपण इनिशियल पोझिशन कन्सिडर करू. आता पी पासून पी डॅशपर्यंत जाताना पार्टिकलचं इथं डेल्टा थीटा दिलेला आहे तुम्हाला. आहे डेल्टा थीटा जे आहे ना तर हा आहे त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिला आपल्याला डेल्टा थीटा, जो डेल्टा टी या टाईममध्ये होणार आहे. आता यावरून जर आपल्याला ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची असेल, ओके, सो ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी, सो आपण काय करू, ओमेगा घेऊ आणि ॲव्हरेज घेऊ. ओके. सो ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी जर काढायची असेल पार्टिकल ओव्हर टाईम इंटरवल तर ती व्हॅल्यू काय येईल, डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. आता आपल्याला माहीत आहे की ॲक्च्युअल यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, लिमिट द्यायचं होतं, बरोबर आहे का. की आपल्याला माहीत आहे की यामध्ये जर आपण मेन्शन केलं की लिमिट डेल्टा टी जो आहे हा टेन्स टू काय घ्यायचा, आपल्याला 0 घ्यायचा आहे. कारण याचा अर्थ असतो की आपल्याला स्मॉलर आणि स्मॉलर व्हॅल्यू घ्यायची आहे टाईम इंटरवलची, आहे ना, याचा असं त्याचा अर्थ असतो. तर ही जर लिमिट दिली आपण, लक्षात घ्या ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी, आणि याला जर लिमिट दिलं आपण तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी ही काय होऊन चालली, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी होऊन चालली. ओके. सो म्हटल्यास मी काय करतो, हा पॉईंट इथं रिमूव्ह करतो आणि सरळ सरळ जी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे त्याला काय करतो आपण, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. आणि याला जर आपण फायनलाइज केलं तर जे वरती मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता आहे ना, काय होईल, डी थीटा अपॉन डी टी. सो ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले ऑब्टेन केल्यानंतर आता हे जे ओमेगा आहे ना तर हा एक ग्रीक लेटर आहे, हे ते एक लक्षात ठेवायचं. आता राहिला प्रश्न की आपल्याला जी रिलेशनशिप फाइंड करायची होती तर ती रिलेशनशिप आता आपण विचारात घेऊ. आता हे रिलेशनशिप संदर्भात मी तुम्हाला एक आठवण करून देतो. सपोज आपण काय करू, पार्टिकलची इनिशियल पोझिशन कोणती आहे, पी, फायनल पोझिशन आहे पी डॅश. तर आपला जो आर्क आहे तो किती आला, पी पी डॅश. आणि त्यामध्ये सपोज आता आपण जो अँगल घेतला होता तर आपण काय कन्सिडर करू, पी पी डॅशच्या ऐवजी आपण काय करू, एस, हे काय घेऊ, आर्क लेंथ. ओके. हे काय घेतलं आपण, आर्क लेंथ घेतलं. रेडियस काय आपल्याकडे, आर, अँगल आपण थीटा घेऊ सध्या, ठीक आहे. म्हणजे आपल्याला व्ही इज इक्वल टू आर हे फॉर्म्युला. आता आर्क लेंथ फॉर्म्युला काय सांगतो माहिती आहे का, की आर्क लेंथ फॉर्म्युला सांगतो की एस जो आहे हे आर थीटाच्या काय असतं, इक्वल असतं. आता होतं काय की जेव्हा आपण लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघतो तर आता हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे लिनियर डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर करू सध्या, ठीक आहे. आता एस जर लिनियर डिस्प्लेसमेंट असेल तर व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे आपला तर तो फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, हे आपला फॉर्म्युला झाला. मग आता यामध्ये काय करू आपण की डी अपॉन डी थीटा, एसच्या ऐवजी काय फॉर्म्युला टाकणार आपण, आर थीटा. आता आर तर इन्क्रीज होणार नाही, सो आरला बाहेर घेतल्यावर काय राहिलं, डी थीटा अपॉन डी टी. आरला आर आणि रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम काय आहे, ओमेगा. आणि यावरून सिद्ध होतं की व्ही हे काय आहे, आर ओमेगाचे काय आहे, इक्वल आहे. ठीक आहे, ठीक आहे. NCERTनं काय केलं आहे की या सेक्शनमध्ये हा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे, ठीक आहे. आता प्रश्न असा आहे
की हे झालं कोणत्या इन्स्टंटला हे रिलेशन आपण रिजिड बॉडीच्या ऑल पार्टिकल्सला लागू करू शकतो. जसं की आता आपण पीला लागू केलं तर रिजिड बॉडीच्या कोणत्याही पार्टिकलला लागू करू शकतो. पण प्रश्न असा आहे की समजा आता आपल्याकडं वेगवेगळे डिस्टन्स असणार, जसं की ते डिस्टन्स आहे R1 R2 असे असणार ना. मग आता इंडिव्हिज्युअल पार्टिकल घेतला आपण. आता पहिला पार्टिकल घेतला समजा आपण P1, ज्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे R1, बरोबर आहे का. आता या संदर्भात जर आपल्याला करायचं असेल V1ची किंमत, अशा वेळेस काय होणार ओमेगा R1, म्हणजे काय बदलणार नाही, त्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी बदलणार नाही. ओके. आणि नंतर आपण काय करणार की वाटल्यास या फॉर्म्युल्याला आपण आय पार्टिकलसाठी जर कन्सिडर केलं तर काय होईल आपला फॉर्म्युला, डायरेक्ट घेतो मी VI = ओमेगा RI. म्हणजे यामध्ये आपण आता काय केलं, सर्वांचं कॉमन लिहिलं की यामध्ये आय पार्टिकल जो आहे त्याची संख्या जी आहे आपल्याला माहिती आहे, कुठून सुरू होणार 1 पासून तर कुठपर्यंत जाणार आपण N पर्यंत. तसं हे प्रत्येक पार्टिकलला कॉमन फॉर्म्युला काय होणार ॲप्लिकेबल असणार. आता काही पार्टिकल असे आहेत P3 सारखे की ज्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा इथं वाटल्यास फॉर P3 घेतो मी है ना. तर P3चं तुम्हाला माहीत आहे की आरची व्हॅल्यू काय आहे 0, देअरफॉर व्हीसुद्धा काय येणार या ठिकाणी 0 येणार, कारण R 0 आहे म्हणजे ओमेगा आरची व्हॅल्यू 0 आली, म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीसुद्धा पार्टिकलची काय असणार या ठिकाणी 0 असणार. म्हणजे याचा अर्थ एखादा पार्टिकल ॲक्सिसवर आहे याचा अर्थ तो पार्टिकलला व्हेलॉसिटी 0 आहे, लिनियर व्हेलॉसिटी, याचा अर्थ तो पार्टिकल काय आहे स्टेशनरी पोझिशनमध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि सो लक्षात ठेवायचं आहे की इथून पुढे आपण काय करणार माहिती आहे का, की जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा, जसं की तुम्ही आत्ता सांगितलं की सर्व पार्टिकलसाठी आपण काय करणार या ठिकाणी सेम कन्सिडर करणार. सो ओके. सो डब्ल्यूला आपण नंबर दिला नाही, याचा अर्थ सेम फॉर ऑल पार्टिकल, जेवढे पार्टिकल असेल त्यासाठी आपण अँग्युलर व्हेलॉसिटी ही काय घेणार या ठिकाणी सेम घेणार. आता या अगोदर आपण बॉडीचं प्युअर ट्रान्सलेशन पाहिलेलं आहे की ज्यामध्ये ऑल पार्ट्स बॉडीचे हे सेम व्हेलॉसिटीला मूव्ह होतात गिवन इन्स्टंट ऑफ टाईमला, तर त्यालाच आपण काय म्हणतो प्युअर ट्रान्सलेशनल मोशन. त्यानंतर सेम पद्धतीनं पहा आता आपण 2 गोष्टी प्युअर डिस्कस करू. एक आहे प्युअर ट्रान्सलेशन प्युअर ट्रान्सलेशन बॉडीचं, आणि दुसरं असणार प्युअर रोटेशन. आत्तापर्यंत आपण प्युअर रोटेशनबद्दल बोललो का नाही. तर प्युअर ट्रान्सलेशन कशाला म्हणू आपण की बॉडीचे ऑल पार्ट्स. ओके. सो ऑल पार्ट्स ऑफ बॉडी किंवा ऑल पार्टिकल्स ऑफ बॉडी जे आहेत तर यांची जी व्हेलॉसिटी जर सेम असेल तर ते मोशन कोणतं असेल प्युअर ट्रान्सलेशनल. तर प्युअर रोटेशनचा अर्थ काय असेल बरं, मग प्युअर रोटेशनचा अर्थ इथे लिहून दिला तुम्हाला. काय पाहिजे आपल्याला, कंडिशन काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑल पार्टिकलची काय पाहिजे आपल्याला सेम पाहिजे. सो इथं लिहू शकतो आपण ऑल पार्ट्स ऑफ बॉडी हॅविंग सेम. आता इथं सेम जी व्हेलॉसिटी लिहिलं मी, कोणती व्हेलॉसिटी असेल बरं, लिनियर व्हेलॉसिटी. आणि इथं कोणती व्हेलॉसिटी येईल, अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके. तर हे झालं इथं. आतापर्यंत आपण जे आपण डिस्कशन केलेलं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी संदर्भात, तर आपल्या डिस्कशनमध्ये आतापर्यंत आपल्याला असं जाणवलं की अँग्युलर व्हेलॉसिटी ॲपियर्स, काय म्हणून ॲपियर्स व्हायली, स्केलार म्हणून ॲपियर व्हायली, बरोबर आहे का. सो मी तर ॲपियर शब्द लिहितो. ॲपियर म्हणजे आपल्याला भासायला, कारण आतापर्यंत आपण डायरेक्शनचा विचार केला का नाही. बट रिॲलिटी काय माहिती आहे का, की रिॲलिटी हे आहे की इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ती स्केलार क्वांटिटी आहे का नाही. तर लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. प्रश्न असा आहे की फक्त
हे आपण ही फॅक्ट जस्टिफाय करू शकत नाही. दॅट्स वाय पण आपण याला काय करू शकतो, ॲक्सेप्ट करू शकतो. अशी एक NCERTमध्ये लाईन दिलेली लक्षात आहे ना, की अँग्युलर व्हेलॉसिटी ही काय म्हणून ॲपेअर व्हायली आपल्याला स्केलार, बट रिअलमध्ये काय ती वेक्टर. ओके. मग आता हे सिद्ध कसं करायचं, तर सिद्ध करण्यासाठी आपण फिगरकडे येऊ. फिगरमध्ये जा. पहिल्या फिगरमध्ये जर पाहिलं तर आपण कोणतं सेन्स आहे बरं, क्लॉकवाईज सेन्स आहे. सेकंड याच्यामध्ये काय आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. सेन्स बदलला तर काय बदलली बरं, अँग्युलर व्हेलॉसिटीची काय बदलली, डायरेक्शन बदलली. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं आपण, सो हेड ऑफ अ राईट हँडेड स्क्रू रोटेट्स विथ द बॉडी, द स्क्रू ॲडव्हान्सेस इन द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. कारण इथं सांगितलेलं आहे की सेन्स क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज रोटेशनचा जो आहे तो जर चेंज झाला, म्हणजे क्लॉकवाईजच्या ऐवजी अँटी क्लॉक किंवा अँटी क्लॉकच्या ऐवजी क्लॉकवाईज जर केला, तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटीसुद्धा या ठिकाणी काय व्हायली, चेंज व्हायली. आणि इथं हे सिद्ध होतं की अँग्युलर व्हेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आणि आपण जी व्हॅल्यू घेतो ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी, हा जो फॉर्म्युला घेतला ना आपण, तर ॲक्च्युअल हे त्याच्या मॅग्निट्यूड आहे. लक्षात घ्या, इथं आपण जरी डायरेक्शन घेत नसो पण ती वेक्टर क्वांटिटी आहे, आणि त्या वेक्टर क्वांटिटीचा आपण काय लिहिलं इथं, मॅग्निट्यूड. म्हणून इथं काय मेन्शन नाही, डायरेक्शन मेन्शन नाही. क्लिअर. बट या आकृतीतून सिद्ध होतं बरोबर. कारण एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही एका विशिष्ट ॲक्सिस संदर्भात आहे ना, एक फिक्स ॲक्सिस आहे आणि फिक्स ॲक्सिस संदर्भात रोटेशन व्हायलं, जसं की आता आपण इथं पाहिलं, फिक्स ॲक्सिस संदर्भात जेव्हा रोटेशन होत असतं, तर जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ना, ही कुठं लाय करते, अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलला की अँग्युलर व्हेलॉसिटीसुद्धा काय व्हायली, बदलेली. हे इथं आपल्या लक्षात येईल. आणि इथं आपण कोणता रूल्स लागू करायलो, राईट हँडेड स्क्रू लॉ. त्यानंतर आणखीन एक फिगर आहे आपल्या NCERTमध्ये, त्याबद्दल आपण विचार करू. मग आता आपण सकाळी शिकलेलं जो होती कन्सेप्ट वेक्टर प्रोडक्ट, याबद्दल बोलू. आता वेक्टर प्रोडक्ट जो घ्यायचा आपल्याला, ओमेगा इंटू आर है ना, तर हे आपल्याला बी फिगरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की यामध्ये पार्टिकल जी आहे, तर हा पार्टिकल पी आहे. आता होतं काय, आता यामध्ये पी पार्टिकलचा जो पाथ आहे तो आपण केअरफुली ऑब्झर्व केला तर आपल्या लक्षात येतं की जे वेक्टर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, तर याची डायरेक्शन ही कशाच्या अलॉंग आहे, अलॉंग द झेड ॲक्सिस. बरोबर आहे का. एक फिक्स ॲक्सिस आहे, तो ॲक्सिस फिक्स ॲक्सिस कोणता ॲक्सिस आहे, तो झेड ॲक्सिस आहे, जो की फिक्स्ड ॲक्सिस आहे. आणि जो पोझिशन वेक्टर जर घेतला आपण, ओके, आता पोझिशन वेक्टर जो आपण पार्टिकलचा घेणार, तर विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आपण, सेंटर घेणार का, नाही. विथ रिस्पेक्ट टू काय घेणार, ओरिजिन. ओरिजिन कोणता आहे, ओ. सो ओरिजिन ओ संदर्भात जो त्याचा पोझिशन वेक्टर आहे, तर तो पोझिशन वेक्टर कोण आहे, आर. सो आर इज द पोझिशन वेक्टर. आणि या आरची जी व्हॅल्यू आहे ती लेंथ काय आहे, ओ पी. करेक्ट. आता एक लक्षात ठेवायचं आहे की ॲक्सिस ऑफ रोटेशन, जेव्हा आपण ओरिजिन घेतो ना, तर हा ओरिजिन आपल्याला कशावर घ्यायचा आहे, नेहमी ॲक्सिस ऑफ रोटेशनवर घ्यायचा. आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन कोण आहे, झेड. याच्यावर ओरिजिन आला पाहिजे, हे इथं मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता ठीक आहे, आता आपण ओमेगा इंटू आरला काय लिहू शकतो बरं, ओमेगा इंटू आरची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, ओ पी. आता ट्रायंगल लॉ माहिती तुम्हाला, व्हेक्टर ट्रायंगल लॉ, जी
सर्वात मोठी बाजू असते ते दुसऱ्या दोन साईडच्या ॲडिशनच्या काय असते इक्वल असते. आणि दॅट्स वाय इथं आपण लिहू शकतो की ओमेगा इंटू ओ पीची काय येईल इथं ओ सी प्लस सी पी, बरोबर. सो ओ सी प्लस सी पी. आता होतं काय, यामध्ये आपण जर सेपरेट लिहिलं ओमेगा इंटू ओ सी प्लस ओमेगा इंटू सी पी, तर यामध्ये जी ओमेगा इंटू ओ सी आहे ना, तर याची व्हॅल्यू 0 येईल पहा. कारण ओ सी आणि जे ॲक्सिस आहे ना, राईट, ओमेगा जो आहे हा अलॉंग द ओ सी आहे. सो अलॉंग द ओ सी असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे अलॉंग जर असेल तर आपला नियम काय आय जर असेल है ना, तर आपण 0 घेतो. सो ही व्हॅल्यू काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. आणि दॅट्स वाय ओमेगा इंटू आर इज इक्वल टू ओमेगा इंटू काय होऊन जाईल सी पी. देन आता यामध्ये जर पाहिलं आपण तर एक लक्षात घ्या की हा जो ओमेगा आहे ना हा सी पीला काय आहे बरं परपेंडिक्युलर आहे. हे ते लक्षात फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर ओमेगा हा सी पीला काय आहे परपेंडिक्युलर आहे. ओके. सो याचा अर्थ असा झाला की जर आपण हा प्रोडक्ट घेतला कोणता ओमेगा इंटू सी पी, तर हा सुद्धा कशाला परपेंडिक्युलर आहे ओमेगाला काय असणार या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच ओमेगाला परपेंडिक्युलर म्हणजेच हा कशाला झेड ॲक्सिसला काय आहे परपेंडिक्युलर आहे. आणि सो आता आपल्याला काय करायचं इथं, जर तुम्ही इथं परपेंडिक्युलर रेडियस दिली आहे का, इथं आर परपेंडिक्युलर चिन्ह दिले आहे तुम्हाला, बरोबर आहे का. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे की ओमेगा आणि सी पी हे जे मल्टिप्लिकेशन आहे ओमेगाला परपेंडिक्युलर आहे आणि हे परपेंडिक्युलर जे डिस्टन्स आहे सी पी हे आपण कशाने दाखवणार आर परपेंडिक्युलर आर दाखवणार आहे का नाही फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर. आणि दॅट्स वाय आता जे आपलं सूत्र होईल या सूत्राला कॅरी करू आपण ओमेगा इंटू आर, बरोबर आहे का. तर या वेक्टरचा जो मॅग्निट्यूड आपण काढला तर ओमेगाच्या ऐवजी ओमेगा आला आणि सी पीच्या ऐवजी काय घेतलं आपण आर परपेंडिक्युलर. वाटलं इथं क्रॉस असल्यामुळे क्रॉस कॅन्सल करतो पुन्हा कन्फ्युजन नको. सो आर परपेंडिक्युलर. आणि आता हे जो आर परपेंडिक्युलर दिसतोय तुम्हाला सो लक्षात घ्या की ओमेगा आर परपेंडिक्युलर यांचं जे वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे. ओके. सो ओमेगा इंटू आर जो आहे तर ओमेगा आर परपेंडिक्युलर याचा काय आहे वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड आहे. आणि आपल्याला माहीत आहे की जी लिनियर व्हेलॉसिटी आहे है ना ॲट पॉईंट पी पॉईंटला जी लिनियर व्हेलॉसिटी आपण घेऊ व्ही, तर याला आपण काय आहे सेम मॅग्निट्यूड आहे म्हणजे ओमेगा इंटू आर जसं आपण पाहिलं, बरोबर आहे का. आणि यावरून लक्षात येतं हे पहा हे जो व्ही आहे या पॉईंटला असणारा याचं पण फॉर्म्युला काय आहे आर ओमेगा. आणि ओमेगा आर परपेंडिक्युलर याचं जेव्हा आपण वेक्टर मॅग्निट्यूड घेतला तो सुद्धा काय आला ओमेगा इंटू आर आला. म्हणजे याचा अर्थ हा जो इथं आपण वेक्टर प्रोडक्ट घेतला आणि ही इथं जी लिनियर व्हेलॉसिटी हे दोन्ही एकमेकांच्या काय आहे इक्वल आहे. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा इंटू आर. हे रिलेशनशिप इथं प्रूव्ह होतं. म्हणजे हे जे आपण प्रूव्ह केलं होतं तर आर्क लेंथ घेऊन तर हे काय होतं बरं मॅग्निट्यूड होता. इथं आपण काय केलं क्रॉस वापरला ना म्हणजे हा वेक्टर प्रोडक्ट दाखवला आपण आणि वेक्टर प्रोडक्टमध्ये हे रिलेशनशिप आपण काय केलं तर प्रूव्ह केलं. लक्षात आलं तुम्हाला की डब्ल्यू आर परपेंडिक्युलरचा आपण वेक्टर प्रोडक्ट घेतला. या व्हीचं आपण व्ही स्वतः एक वेक्टर प्रोडक्ट आहे दोघांचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम आहे. दॅट्स वाय हे दोन्ही एकमेकांचे इथे रिलेशनशिपमध्ये काय आले इक्वल आले.
आणि सो ओव्हरऑल कन्क्लुजन जर पाहिलं आपण की ॲक्सिस जर फिक्स असेल है ना, ओके, सो फिक्स्ड ॲक्सिस असताना जी डायरेक्शन आहे, ओके, सो कोणाची डायरेक्शन, अँग्युलर व्हेलॉसिटीची, सो डायरेक्शन ऑफ ओमेगा जी आहे तर ही काय होत नाही, चेंज होत नाही, सो डज नॉट चेंज. लक्षात आलं, फिक्स ॲक्सिस संदर्भात अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही चेंज होत नाही, हे पहिल्यांदा जे शिकलो आपण. त्यानंतर चेंज काय होऊ शकतं तर त्याचं मॅग्निट्यूड चेंज होऊ शकतं. काय चेंज होऊ शकतं, त्याचं मॅग्निट्यूड चेंज होऊ शकतं. आणि हे चेंज कसं होऊ शकतं, कॅन लिहितो मी का, कॅन चेंज इन्स्टंट टू इन्स्टंट, बरोबर. सो वेगवेगळ्या वेळी जे आहे वेगवेगळ्या इन्स्टंटला त्याचं मॅग्निट्यूड चेंज होऊ शकतं, बट त्याची डायरेक्शन जी आहे ती डज नॉट चेंज. आणि मोर जनरल रोटेशन जर असेल, एक सामान्य रोटेशन आहे की नाही, सो इथे लिहितो वाटलंच मी, फॉर मोर जनरल रोटेशन. आता आपण फिक्स ॲक्सिस संदर्भात रोटेशन संदर्भात हा नियम पाहिला. आणि जे मोर जनरल रोटेशन असेल तर यासाठी मात्र ॲक्सिस फिक्स नसणार मोर जनरल रोटेशनला, बरोबर आहे का. आणि सो अशा केसमध्ये जर पाहिलं आपण तर ओमेगा जे आहे तर याचं दोन्ही चेंज होणार. काय काय चेंज होणार, याचं मॅग्निट्यूड पण चेंज होणार आणि डायरेक्शन पण चेंज होणार. दिली तो बोथ चेंज है ना. लक्षात आलं की फिक्स ॲक्सिस जर असेल तर डायरेक्शन डज नॉट चेंज, ओन्ली मॅग्निट्यूड जे आहे ते इन्स्टंट टू इन्स्टंट चेंज होईल. आणि मोर जनरल रोटेशन असेल तर ओमेगाचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज होतं. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणलो होतो की जी ओमेगा आहे ही स्केलर क्वांटिटी आहे का, नो, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. फायनली आपल्याला एक लास्ट कन्सेप्ट शिकायची आहे यामध्ये, तर ती आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन. आता अँग्युलर ॲक्सिलरेशन जी आहे, जसं की तुम्हाला माहीत आहे की लिनियर ॲक्सिलरेशन काय पाहिलं होतं आपण, लिनियर ॲक्सिलरेशन इज, त्याला आपण ए दिला होता आणि व्ही अपॉन टी, बरोबर. व्हेलॉसिटी अपॉन टाईम त्याला काय म्हणलं होतं आपण, ॲक्सिलरेशन, बरोबर. बाकी ते वेगळ्या व्याख्या, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम है ना. 10वीला आपण हे पण फॉर्म्युला पाहिला होता, व्ही मायनस यू अपॉन टी, हे लिनियर ॲक्सिलरेशन संदर्भात. तर अँग्युलर ॲक्सिलरेशन याचं चिन्ह होतं ए, याचं चिन्ह काय आहे, अल्फा. आता मला सांगा, ॲक्सिलरेशनचं आपण हे पण पाहिलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम है ना. वेगवेगळे फॉर्म्युले आपण पाहिले कंडिशननुसार. तसं अल्फाचा जर पाहिलं तर आपण काय होईल बरं, लिनियर व्हेलॉसिटीच्या ऐवजी काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. सो अँग्युलर ॲक्सिलरेशन इज नथिंग बट इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, ओके. आता यामध्ये पण एक कंडिशन लक्षात घ्या की ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे हा फिक्स जर असेल, आपण पाहिलं आत्ताच की फक्त त्याची जी डायरेक्शन आहे इथं पाहिलं ना आपण, डज नॉट चेंज, फिक्स ॲक्सिस असेल तर, म्हणजे याचा अर्थ अल्फासुद्धा कसा असला पाहिजे या ठिकाणी, फिक्स असला पाहिजे. लक्षात आलं का की ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स असताना ओमेगा जो आहे तर हा डज नॉट चेंज, म्हणजे तो कसा आहे, फिक्स आहे. याचा अर्थ अल्फासुद्धा कसा असला पाहिजे या ठिकाणी, फिक्स असला पाहिजे, तो चेंज होत नाही. आणि सो वेक्टर इक्वेशन जे आहे हे रिड्यूस होतो स्केलर इक्वेशनमध्ये, माहिती ना तुम्हाला. किंवा डायरेक्शन जर चेंज होत नसेल, जिथं डायरेक्शन चेंज होत नाही तिथं 100% होतं काय, तर जिथं डायरेक्शन चेंज होत नाही तिथं वेक्टर इक्वेशन जे आहे हे काय होतं, रिड्यूस होतं. आणि रिड्यूस होऊन त्याचं रूपांतर कोणत्या इक्वेशनमध्ये होतं, स्केलार इक्वेशनमध्ये होतं. आणि सो इथे जरी आपण समजा डायरेक्शन वगैरे विचार करत असतो, पण इथे आपल्या डायरेक्शनचा विचार करायची गरज आहे का, नाही. तर लक्षात घ्या, हे ॲक्च्युअल म्हणजे हे वेक्टर फॉर्ममध्ये होतं, पण त्याला आपण रिड्यूस करून आता काही चिन्ह काही ठिकाणी वापरली नाहीत, ठीक आहे ना. सो आपण अल्फाचा जो मॅग्निट्यूडमधला फॉर्म्युला आहे तो वापरणार आणि तो असेल
रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे लक्षात घ्या, हे वेक्टर फॉर्ममध्ये आहे, हे स्केलर फॉर्ममध्ये, इतका फरक आहे फक्त. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम या संदर्भात बोलू. आणि टॉर्क म्हणजेच काय, जे मोमेंट ऑफ फोर्स. तुम्हाला आठवत असेल आपण सकाळच्या लेक्चरमध्ये 2 गोष्टी पाहिल्या होत्या की आपल्याला यामध्ये 2 अशा क्वांटिटी बघायच्या आहेत की, तर वेक्टर पोटर्समध्ये आपण मोमेंट ऑफ फोर्स करेक्ट आणि अँग्युलर मोमेंटम है ना, हे 2 वेक्टर पोटर्सबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. हे आपण 8व्या लेक्चरमध्ये स्टार्ट करू. ओके.